पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, या ओळीची प्रचिती अशा प्रकारच्या घटनांमधनं आणि आजच्या कार्यक्रमामधनं देखील आपल्या सर्वांना येते. आपल्यापैकी कोणीच कधीही कल्पना केली नव्हती की अशी अचानक अजितदादांना श्रद्धांजली देण्याची वेळ ही आपल्यावर येईल. पण दुर्दैवाने आज ती वेळ आपल्यावर आली आहे आणि आज विविध क्षेत्रातल्या लोकांनी अजितदादांच्या बद्दल आपल्या भावना, आपल्या संवेदना, आपले अनुभव या ठिकाणी मांडले देखील आहेत. खरं तर एखादं राज्य ज्यावेळी घडतं त्यावेळी कोणी एक व्यक्ती ते राज्य घडवत नसतो. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारची नेतृत्व त्या राज्याच्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान देत असतात, आपला ठसा उमटवत असतात. मी हे दाव्याने सांगू शकेन की या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये इतिहास ज्या नेत्यांचा उल्लेख करेल त्यातलं एक प्रमुख नाव हे निश्चितपणे अजितदादांचं असेल. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला